आधी आम आदमी पक्ष फुटला, त्यानंतर काहीच दिवसात पश्चिम बंगालमधून एक बातमी आली। आमदारांच्या पाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी देखील ममता बॅनर्जी यांची साथ सोडली। 28 पैकी 20 लोकसभा खासदारांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला खिळखिळ केलं। त्यानंतर लागलीच बातमी आली, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदेसोबत जाणार। आणि आता आणखी एक मोठी बातमी येते, ती म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर आहे। नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी पक्षात, आमदार खासदारांची भूमिका काय, तेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। शिवसेनेचे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्यासाठी निघालेत। हे आता जगजाहीर आहे। स्वतः उद्धव ठाकरे देखील स्वतःची हतबलता त्यांच्या कोणतीच कृती न करण्याच्या माध्यमातून दाखवून देत आहेत। नाहीतर स्वतःच्या पक्षाचे 6 खासदार अचानक वेगळा गट स्थापन करण्यात किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्यात रस दाखवत आहेत, ही गोष्ट कुठल्याही पक्षप्रमुखाला खडबडून जागा करेल आणि निदान या खासदारांची नाराजी काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तरी प्रवृत्त करेल। पण यातलं काहीच उद्धव ठाकरे सध्या करताना दिसत नाहीत। उलट पक्षी त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांना आणि उपस्थित असलेल्या खासदारांना देखील ज्यांना जायचं आहे त्यांचा बळजबरी हात धरून ठेवण्यात तरी काय अर्थ आहे, असं म्हणून त्यांनी वाटा मोकळ्या आहेत असंच सूचित केलंय। शिवसेना सध्या हतबल झाली असली तरी अजूनही खंबीर आहे असं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न संजय राऊत करताना दिसतात। शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत देखील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की अशा खासदारांना तुडवा, मी सोबत आहे असं शरद पवार म्हणाले आहेत। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस चालू आहे, ती केवळ शरद पवारांनाच माहिती आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या लोकसभेचे एकूण 8 खासदार आहेत। बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग सोनवणे, वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीमधून भास्कर भगरे गुरुजी, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि भिवंडीतून बाळ्या मामा म्हणजेच सुरेश म्हात्रे। आता अशी चर्चा आहे की यातील 4 ते 5 खासदार भाजपच्या वाटेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि याची संपूर्ण कल्पना शरद पवारांना आहे। दुसरी बातमी अशी देखील येते की भाजपकडून शरद पवारांना ऑफर आहे, एक तर आमच्यासोबत या किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हा। तसं केलं तर आम्ही सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देतो, राज्याच्या सत्तेत देखील वाटा देऊ। पण शरद पवार सध्या तरी सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम करतात। शरद पवार यांच्या पक्षातील सुप्रिया सुळे यांना भाजपसोबत जाण्याची प्रचंड इच्छा आहे। मात्र या इच्छेला आवर घालण्याचं काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केलंय। त्यांचं म्हणणं आहे की आपण भाजपसोबत किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी काँग्रेससोबत जाऊ। मात्र याला सुप्रिया सुळे यांचा विरोध आहे। दुसऱ्या बाजूने काही खासदार आणि अनेक आमदार आधीच सुनेत्रा पवार यांच्या सतत संपर्कात आहेत। काही थेट भाजप मंत्र्यांच्या गाठीभेटी घेत असतात। त्यांच्याकडून त्यांनी मोठ्या प्रमाणावर फंड देखील मिळवलाय। आता ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याही संपर्कात आहेत। त्यातच अनेकांनी शरद पवार पक्ष सोडून सुनेत्रा पवार यांच्यासोबत जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। त्यांची ही इच्छा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर ठेवली आहे। शिवसेनेचं संपलं की आता यांचा मोर्चा शरद पवारांच्या पक्षाकडे वळणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्यामागे एकनाथ शिंदे आहेत असं समजत असाल तर ते चुकीचं आहे, कारण ही सगळी सूत्र दिल्लीत बसून अमित शहा हलवत आहेत। आता ही शरद पवार पक्षाला त्यांनी पहिला पर्याय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा ठेवलाय। जेव्हा ममता बॅनर्जी यांचे खासदार फुटले होते तेव्हा झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये सोनिया गांधींनी तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ऑफर दिली होती, अशी चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली। शिवसेनेमध्ये झालेल्या खासदारांच्या बंडखोरीत खासदारांनी देखील हेच कारण दिलं होतं की आम्हाला ही भीती होती की उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये शिवसेना विलीन करायला जातील, त्यापेक्षा आम्ही एकनाथ शिंदेंना का नाही जाऊन मिळायचं। तर हे असं सगळं असताना खासदारांना सत्ताधारी पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करावी असं वाटत असल्याचं कळतंय। त्याला मुख्य कारण म्हणजे केंद्रात आणि राज्यात ज्याची सत्ता आहे त्या पक्षांमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर मिळणाऱ्या निधी हा त्या मतदारसंघात या लोकप्रतिनिधींना वापरता येऊ शकतो, त्यांची कामं काढून घेता येऊ शकतात। अर्थात जिथून निधी मिळतो तो पक्ष जर पाठीशी असेल तर काम सोपं होतं। हे असं साधं गणित डोक्यात असू शकतं। दुसरं कारण म्हणजे जे भाजपसोबत गेले नाहीत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला, राजकीय नेत्याला किंवा त्या प्रादेशिक पक्षाला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा भाजपने कधी ना कधी मागे लावलेला आहे, हे आपण सगळेच जण जाणता। राजकारणात कोणीच धुतल्या तांदळाचा नसतो आणि याच भीतीने हे लोकप्रतिनिधी शरद पवारांना गळ घालत असल्याची चर्चा आहे। शिवसेनेचे 6 खासदार बंडखोर निघाल्यानंतर 14 आमदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय। या अशा चर्चा जेव्हा आजूबाजूला घडत असतात तेव्हा शरद पवारांसारखे धूर्त राजकारणी नेते देखील काही क्षणापुरता का होईना मात्र आपल्या
पक्षाच्या राजकीय भवितव्याचा प्रॅक्टिकली विचार करायला लागतात हे वास्तव आहे. मात्र शरद पवारांनी भाजपमध्ये विलीन होणं हे सध्या तरी शक्य वाटत नाही. यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शरद पवार काँग्रेसमधून 20 मे 1999 रोजी बाहेर पडले. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यांच्यासोबत पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांच्यासारखे नेते होते. पक्षातून बाहेर पडताना आणि वेगळा पक्ष स्थापन करताना अर्थात भाजप हा एक मोठा पर्याय त्यांच्यासमोर होता. तरी देखील भाजपची आणि आपली विचारसरणी जुळत नाही या एका मुद्द्यावरून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर, बारामतीसारख्या शहराचा विकास केल्यानंतर जाणते आणि द्रष्टे नेते अशी त्यांच्याविषयी एक प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली आहे. मातब्बर राजकारणी ही शरद पवारांची असलेली ओळख ते भाजपमध्ये प्रवेश करून आयुष्याच्या आणि राजकारणाच्या या टप्प्यावर मिटू देणार नाहीत हे एक मोठं आणि जळजळीत सत्य आहे. पक्ष जर विलीनच करायचा असेल तर तो काँग्रेसमध्ये का नाही, हा नैसर्गिक विचार कोणत्याही मतदाराच्या मनात निर्माण होऊ शकतो याची जाणीव शरद पवारांना आहे. भाजपची एक हाती असलेली हुकुमशाही याला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना म्हणजे थोडक्यात इंडिया आघाडीचे पक्ष एकत्रितपणे जर काम करत असतील तर भाजप विरोधी मतदारांना केवळ त्यांचाच आधार आहे. या मतदारांचा अपमान शरद पवारांसारखा नेता करू शकत नाही हे जरी खरं असलं तरी अनेक बाबतीत धूर्त राजकारणी म्हणून त्यांनी अनेकदा आपली प्रतिमा तयार केली आहे आणि वेळोवेळी तसं वागून ती टिकवली देखील आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःचा पक्ष वेगळा म्हणून, त्याचं अस्तित्व टिकावं म्हणून, खासदार कुठेही सोडून जाऊ नयेत म्हणून, सगळ्यांना निधी मिळावा, झाकली मूठ 1.25 लाखाची राहावी या म्हणीप्रमाणे विचार करून जर त्यांनी पाऊल उचलायचं ठरवलंच तर शरद पवार भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. यामुळे नाराज झालेले खासदार देखील त्यांच्या जवळच राहतील. स्वतःचा फायदा होईल ही गोष्ट वेगळीच. बाकी येत्या काळात शरद पवार काय निर्णय घेतील हे तर पाहावंच लागणार आहे. कारण शरद पवारांच्या डोक्यात काय चालू आहे हे ते निर्णय घेईपर्यंत कुणाला कळू देत नाहीत हा दाखला इतिहासाने वेळोवेळी दिलाय. बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी काय निर्णय घ्यावा किंवा ते काय निर्णय घेऊ शकतील? ते भाजपला बाहेरून पाठिंबा देतील की भाजपमध्ये विलीन होतील, की आपला मूळ पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणं पसंत करतील, की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्वतःचा पक्ष विलीन करतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर नोंदवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.